नमस्कार, वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। आजची रेसिपी पाहणार आहोत शेवगा फ्राय। अगदी हॉटेलसारखी, नक्की ट्राय करा। इथे मी अर्धा किलो शेवगा घेतलाय। याला बारीक तुकडे करून घेतलेत आणि याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी घालून अर्धवट याला शिजवून घ्यायचे। यामध्ये 1 चमचा मीठ घालते। शेंगा शिजतात तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया। तर इथे मी मोठी टोपली घेतली आणि त्यामध्ये 2 चमचे चाट मसाला घालते। 2 चमचे धना पावडर, 2 चमचे जिरा पावडर, तर आपण शेंगाला बघूया। तर शेंगा छान अर्धवट शिजल्यात। याला मी काढून घेते। या शेंगाला आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं। अर्धा चमचा आपल्याला मिरे पावडर घालायची। तर माझ्याकडे मिरे पावडर नव्हती तर मी इथे मिरे कुटून घेतलेत आणि अर्धा चमचा यामध्ये घालायची। पाव चमचा हळद घालायची। लाल तिखट घालायचं 2 चमचे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त लाल तिखट घालू शकता। पण इथे मी ह्या शेंगा खूप अशा झणझणीत करणार आहे म्हणून मी इथे थोडं जास्त तिखट घातलंय। कसुरी मेथी घेतली 1 चमचा, त्याला छान असं क्रश करून घालायचं। यामुळे चव खूप छान येते। दही घालते 2 चमचे, जास्त दही घालायचं नाही। चवीनुसार मीठ घालूया। आलं लसूण पेस्ट 2 चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचेत। तर यामध्ये आपल्याला शेंगा घालायच्यात। शेंगा छान कोरड्या झाल्यात। जो आपण मसाला बनवलाय तर तो छान याला चोळून घ्यायचा। या पूर्ण शेंगाला मसाला लागला पाहिजे आणि लिंबाचा रस घालायचा 2 चमचे। याला झाकून ठेवून 15 ते 20 मिनिट आपण असंच ठेवणार आहोत। एक प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला 4 चमचे तांदळाचं पीठ घालायचं किंवा कॉर्न फ्लोअर घालायचं। तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलंय 4 चमचे। बेसन घ्यायचं 4 चमचे। थोडं मीठ घालायचं। अर्धा चमचा लाल तिखट। याला मिक्स करूया। मिक्स केल्यानंतर आपल्याला हे पीठ आपल्याला शेंगाला चांगलं लावून घ्यायचं आणि फ्राय करायला ठेवायचं। मसाला छान असा शेंगामध्ये मुरलाय आणि बघू शकता मस्त याला पाणी पण सुटलंय। आता यातल्या आपल्याला शेंगा 1-1, 2-2 घेऊन याला पीठ लावून घ्यायचंय। कमी लावलं तरीही चालेल, मी फक्त तुम्हाला सुरुवातीला दाखवते कसं लावायचं। पिठामध्ये फक्त आपल्याला शेंगा घोळून घ्यायच्यात। तर इथे मी चपातीचा तवा घेतलाय। तुम्ही या जागी लोखंडी तवा घेऊ शकता किंवा पॅन घेतला तरीही चालेल। आता तेल घालायचं 2 ते 3 चमचे आणि यामध्ये आपल्याला शेंगा व्यवस्थित अशा ठेवून द्यायच्या। तर या शेंगा रेसिपी एकदा नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही बनवलेले शेंगा कशा झाल्या। शेंगा फ्राय करत असताना आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची। एकदम लो फ्लेमवरती ह्या शेंगा फ्राय करून घ्यायच्यात। वेळ लागतो पण खूप छान अशा टेस्टी आणि कुरकुरीत ह्या शेंगा होतात। शेंगा फ्राय झाल्यात। आता मी काढून घेते आणि दुसऱ्या शेंगा पण अशाच फ्राय करून घेणार आहे। तर बघू शकता खूप छान अशा फ्राय झाल्यात, एकदम कुरकुरीत। मी विक्रम मसाले बिझनेस चालू केला आहे। घरगुती मसाले बनवत आहे। जर तुम्हाला मसाले बनवणं शक्य होत नसेल तर मला तुम्ही ऑर्डर करू शकता। स्क्रीनवरती नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सॲप किंवा कॉल करा।
तर इथे आपल्या शेंगा झाल्या तयार. बघू शकता मस्त असा कलर पण छान आलाय आणि खायला तर खूपच छान लागतात. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.